गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केलेली। यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला। पवारांच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना फोन करून अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचना दिल्यात। यावर आता मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करणार असल्याचं पडळकरांनी म्हटलं। माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। पुढे काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार। म्हणजे इथून पुढे हा, या मागचा काय विषय नाही। ठीक।